Hello friends, welcome to Achievers classes. Today we are going to see a new lesson, the Kite Festival. ओके, फेस्टिवल बद्दल तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला माहिती आहे की कोणकोणत्या प्रकारचे फेस्टिवल्स भारतामध्ये सेलिब्रेट होतात. भारत म्हणजे फेस्टिवल्स हा संबंध आलाच. ओके, भारतामध्ये खूप सारे फेस्टिवल्स काय केले जातात, सेलिब्रेट केले जातात. ओके, सो अशाच एका फेस्टिवल बद्दल आपल्याला बघायचंय आणि त्या फेस्टिवलचं नाव आहे काईट फेस्टिवल. जनरली गुजरातमध्ये हा फेस्टिवल खूप मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेट केला जातो. ओके, तो त्या फेस्टिवलला म्हणतो आपण काईट फेस्टिवल. चला मग वेळ न दवडता आपण स्टार्ट करूया आपल्या लेसनला. ओके, लेसनचं नाव आहे काईट फेस्टिवल. ओके, इयर्स अगो द हरॅस्ड मदर would often say to her restless son who needed to keep busy during his holidays. बघा, पूर्वी काय व्हायचं की हॉलिडेज जेव्हा लागायच्या, सुट्ट्या लागायच्या, तेव्हा त्या कंटाळलेली आई, वैतागलेली आई, हॅरेस्ड म्हणजे काय, ट्रबल्ड और स्ट्रेस्ड आउट. बघा, हॅरेस्ड म्हणजे काय, ट्रबल्ड और स्ट्रेस्ड आउट. जो घरामध्ये मुलं त्रास द्यायचे, उच्छाद मांडायचे, त्याला कंटाळलेली ती आई त्या रेस्टलेस सनला, म्हणजे जो कधीच शांत नाही बसायचा, असा शांत न बसणाऱ्या मुलाला काय म्हणायची त्याची आई, की किंवा त्याला त्याच्या हॉलिडेजमध्ये, त्याच्या सुट्ट्यांमध्ये त्याला बिझी ठेवण्यासाठी त्याची आई त्याला काय म्हणायची, वाय डोंट यू गो फ्लाय अ काईट. तू पतंग उडवण्यासाठी का बाहेर जात नाहीस, बाहेर जा, इथे त्रास देऊ नको घरामध्ये. अँड द लिटल बॉय वुड हॅपीली पिक अप हिज काईट अँड रन आउट इन टू द फील्ड. आणि जो तो लहान मुलगा असायचा, लिटल बॉय, आनंदाने त्याचा काईट उचलायचा, पतंग उचलायचा आणि तो पतंग उडवण्यासाठी बाहेर जायचा. दॅट ऑफ कोर्स वॉज इन द पास्ट when the only kite available were made of kite paper and thin wooden frame. बघा, ऑफ कोर्स त्या काळात काय असे महागडे किंवा स्टँडर्ड असे काइट्स अवेलेबल नव्हते. बट जे पास्ट म्हणजे काय, जुन्या काळामध्ये, त्या काळामध्ये जे काईट अवेलेबल्स होते ते काईट कशापासून तयार केले जायचे, मेड व्हायचे, तर काईट पेपर पासून. काईट पेपर अवेलेबल असायचे किंवा थिन वुडन फ्रेम्स घेतल्या जायच्या. म्हणजे उदाहरणार्थ झाडू असेल, खराटा असेल, त्या खराट्याचे काड्या घ्यायचे आणि त्या काड्यांची फ्रेम बनवून काय करायचे, काईट बनवायचे, पतंग बनवायचे. द काईट फ्लाइंग हॅज कम अ लॉंग वे since then, when the invention of the motorized and even fiberglass kites to compete with old fashioned kite. बघा, काईट फ्लाइंग ही कम अ लॉंग वे म्हणजे काय, प्रोग्रेस, डेव्हलप, म्हणजे काईट बनवण्याची जी प्रक्रिया किंवा पतंग उडवण्याची जी प्रक्रिया ही बऱ्याच काळापासून, निरंतर काळापासून चालत आलेली आहे. ओके, आणि आता तर अशा प्रकारचे इन्व्हेन्शन्स, अशा प्रकारचे डिस्कवरीज, अशा प्रकारचे शोध लागलेत की काही काईट हे मोटराइज्ड सुद्धा आहेत किंवा काही काईट्स हे फायबर ग्लासेस पासून देखील बनवलेले आहेत. ओके, आणि ते काईट्स आता आपल्या ओल्ड फॅशन काईट्स बरोबर काय करत आहेत, कंपॅरिझन किंवा कॉम्पीट, स्पर्धा करीत आहेत. टुडे काईट फ्लायर कॅन बी फाउंड इन अ डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. पूर्वी पतंग फक्त भारतामध्येच उडवला जात होता, परंतु आता पतंग उडवणारे जे काईट फ्लायर्स आहेत, प्लेयर्स आहेत पतंग उडवणारे, हे आता तुम्हाला डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड, जगाच्या वेगवेगळ्या कान्याकोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. कॅरिंग डिफरंट टाइप ऑफ काईट, वेगवेगळ्या प्रकारचे काईट्स ते काय करतात, त्यांच्याकडे असतात. वेटिंग फॉर द राईट विंड, योग्य अशा वाऱ्याची ते काय करत असतात, वाट बघत असतात. कारण पतंग उडवायचा म्हणजे वारा पाहिजे, हवा पाहिजे. हवा जेवढी तेज असेल तेवढं पतंग उडवण्यामध्ये काय असते, मजा असते. ओके, काईट फ्लाइंग हॅज अ लॉंग हिस्ट्री. पतंग उडवण्याची एक लॉंग हिस्ट्री आहे, बराच मोठा इतिहास आहे. तो इतिहास आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचा आहे. देर आर मेनी ग्रीक, इंडियन अँड अदर मायथॉलॉजिकल स्टोरीज विच टेल अस अबाउट द ह्युमन बिंग वॉन्टिंग टू और ट्राइंग टू फ्लाय. बघा, देर आर मेनी ग्रीक आहेत, इंडियन्स आणि अदर मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत. मायथॉलॉजिकल स्टोरीज म्हणजे काय, पुरातन काळामध्ये असणाऱ्या गोष्टी, देवी देवतांच्या असणाऱ्या गोष्टी, त्यांना मायथॉलॉजिकल स्टोरीज असं म्हणतात. या मायथॉलॉजिकल स्टोरीज मध्ये आपल्याला असा उल्लेख जाणवतो की माणसाला उडण्याची इच्छा होती. ह्युमन बिईंग जो होता, याला असं वाटत होतं की आपण काय करावं, फ्लाय करावं, आकाशामध्ये उडावं, बरोबर. आणि मग त्या शोधामध्ये पतंगाचा शोध लागला. माणसाला तर उडता आला नाही, परंतु आपण काय करू शकतो, एक ऑब्जेक्ट, एक वस्तू पक्षासारखी हवेमध्ये उडू शकतो आणि त्याचं नाव तयार झालं पतंग.
over a period of time. This desire of humans and their imagination probably led to the invention of kite. बघा मी तेच सांगितलं की जसा जसा काळ पुढे सरकत गेला तसं तसं जी माणसाची डिझायर होती, इच्छा होती ह्युमन्सची, ओके, याने कशाचं स्वरूप घेतलं, एक नवीन इन्व्हेन्शन काढला, शोध काढला आणि त्या इन्व्हेन्शनचा परिणाम म्हणजे काय तयार झालं, प्रोबॅबली काइट तयार झाला असेल, कदाचित काइट्स तयार झाले असतील. अँड इट इज लाईकली दॅट द बॉक्स काइट डिझाइन्ड मोर दॅन 100 years ago. ओके, आणि अशा पद्धतीने जो बॉक्स पद्धतीचा काइट आहे हा 100 years ago तयार केला गेला. ओके, लॅटर इन्स्पायर्ड ऑदर टू क्रिएट द पॉवर ड्रिव्हन एअरप्लेन. आणि मग नंतर याचाच इन्स्पिरेशन घेऊन, पतंगाचाच इन्स्पिरेशन घेऊन काही लोकांनी, राईट ब्रदर्सने कशाचा शोध लावला, पॉवर ड्रिव्हन एअरप्लेनचा, विमानांचा शोध लागला. ऍक्च्युली जरी असं म्हटलं जातं की एरोप्लेनचा शोध हे काइट ब्रदर्सने लावलेला आहे, परंतु त्याचा शोध देखील एका भारतीयांनीच लावलेला आहे. तळपदे आडनाव आहे त्यांचं. ओके, बट त्यांच्या नावाने ते पेटंट नाहीये, पेटंट आहे ते कोणाच्या नावाने, काइट ब्रदर्सच्या नावाने. ओके, राईट ब्रदर्सच्या, सॉरी, कोणाच्या, राईट ब्रदर्सच्या नावाने. इन इंडिया हावेवर द ट्रॅडिशन ऑफ काइट फ्लाइंग हॅज नॉट चेंज. भारतामध्ये पतंग उडवण्याची जी परंपरा आहे, प्रथा आहे, ही मात्र कोणत्याही प्रकारे चेंज झाली नाही. बी इट ड्युरिंग द कमिंग ऑफ अ स्प्रिंग विच इज सेलिब्रेटेड ॲज अ बसंत और ड्युरिंग द फेस्टिवल ऑफ मकर संक्रांत. बघा, जसं स्प्रिंग हा ऋतू, हा सीझन स्टार्ट होतो, बसंत म्हणतो आपण त्याला, वसंत ऋतू जेव्हा स्टार्ट होतो, मकर संक्रांतीच्या दिवशी ह्या फेस्टिवलची सुरुवात होते. कोणत्या दिवशी, मकर संक्रांतीच्या दिवशी. People of all ages go out into the open to try their luck with their kites. मग कोणत्याही वयाची, ऑल एजेस, कोणत्याही वयाची लोक असो, ही सगळी लोक, सगळे पीपल्स ओपन ग्राउंड मध्ये येतात, मैदानामध्ये येतात आणि आपलं लक आजमावण्याचा काय करतात, प्रयत्न करतात आणि ओपन ग्राउंड मध्ये पतंग उडवतात. एकमेकांचा पतंग कापण्याची ही स्पर्धा असते आणि अशा पद्धतीने ते पतंग उडवण्याचा आनंद घेतात मकर संक्रांतीच्या दिवशी. In towns and cities where open spaces are difficult to find, terraces and rooftops are often used for these traditional sports. बघा, शहरांमध्ये, टाउन्समध्ये, सिटीजमध्ये काय होतं रे, शहरांमध्ये ओपन स्पेस आपल्याला मोस्टली अवेलेबल नाही दिसत, मोस्टली ओपन स्पेस नसते. सो अशा वेळेस काय, त्यांना ओपन स्पेस डिफिकल्ट असतं मिळवण्यासाठी, किंवा मैदानं अवेलेबल नसतात, मोठ्या शहरांमध्ये मैदानं नसतात जिथं ते पतंग उडू शकते. मग अशा ठिकाणी पर्याय म्हणून ते काय करतात, टेरेस किंवा रूफ टॉपचा काय करतात, यूज करतात आणि तिथे जाऊन आपला पतंग उडवण्याचा आनंद घेतात. जो ट्रॅडिशनल, पारंपरिक जी स्पर्धा आहे, स्पोर्ट आहे, हा स्पोर्ट खेळण्याचा ते काय करतात, प्रयत्न करतात. कशावर, टेरेसवर किंवा रूफ टॉपवर. ओके, पुढे बघूया. इन गुजरात मकर संक्रांती इज काइट फ्लाइंग डे. बघा, गुजरातमध्ये जो मकर संक्रांती हा दिवस आहे, हा कशाचा दिवस मानला जातो, काइट फ्लाइंग डे, पतंग उडवण्याचा दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. त्या दिवशी कोणीही कामावर जात नाही, सगळ्यांना सुट्टी असते. त्या दिवस सकाळपासून ते रात्रीपर्यंत ते फक्त आणि फक्त काय उडवतात, पतंगच उडवतात. ओके, ट्रॅडिशनली सेलिब्रेटेड ऑन जानेवारी 13 और 14. बघा, जनरली जानेवारी 13 आणि 14 या 2 दिवसामध्ये हे पतंग उडवण्याचा कार्यक्रम केला जातो. इट इज अ हॉलिडे वेन पीपल मीट आउटडोर टू कट इच अदर्स काइट. आणि अशा पद्धतीने या सुट्टीच्या दिवशी, जानेवारी 13 आणि 14 या 2 दिवशी लोक बाहेर रस्त्यावर, मैदानावर, जिथे जागा मिळेल, टेरेसवर, रूफटॉप्सवर जमा होतात आणि एकमेकांचा पतंग कट करण्याचा, कापण्याचा आनंद घेतात. दिस डे ऑल्सो कोइन्साइड्स विथ द फेस्टिवल ऑफ द उत्तरायण. बघा, आता एक योगायोग म्हणा, कोइन्साइड्स म्हणा, हा मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे काय होतो की त्या दिवशी उत्तरायणाला स्टार्ट होते. आता उत्तरायण काय कन्सेप्ट आहे ही अगोदर पहिले आपण समजून घेऊया. ओके, तो उत्तरायण म्हणजे काय, ही आपली अर्थ आहे. ओके, तुम्ही कन्सिडर करा ही अर्थ आहे आणि अर्थच्या सेंटर मधनं काय गेलेलं आहे, इक्वेटर. ओके, सनची एक ऍपरंट पोझिशन असते. जनरली डिसेंबर महिन्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये सन हा कुठे असतो रे, साऊथ हेमिस्फेअर मध्ये असतो. हा काय तुमचा साऊथ हेमिस्फेअर, हा काय तुमचा नॉर्थ हेमिस्फेअर. ओके, सो
ह्या दिवसाला म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवसापासून जो तुमचा सण आहे हा कोणत्या डिरेक्शन मध्ये मूव्ह व्हायला सुरुवात होते? नॉर्थ डिरेक्शन मध्ये. ऍक्च्युली सन मूव्ह होतो का? नाही, बट अर्थ अशा पद्धतीने मूव्ह होते की आपल्याला असं जाणवतं की सन कुठे चाललाय? नॉर्थ डिरेक्शन मध्ये चाललाय, उत्तरेकडे चाललाय. यालाच काय म्हणतात? उत्तरायण. यालाच काय नाव दिलेलं आहे? उत्तरायण. ओके, तो काय म्हणतात रे की कोइन्साइड आहे की मकर संक्रांतीच्या दिवसापासून काय होतं? उत्तरायणाला काय होते? सुरुवात होते आणि सण जो आहे त्याचा प्रवास जर्नी सुरुवात करतो कोणत्या? नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये, उत्तरेकडे तो जाण्याचा प्रयत्न करतो. The people of Gujarat celebrate Uttarayan with a lot of enthusiasm and all business comes to a grinding halt for a couple of days. आता हे जे गुजरात मधले लोक आहे हा उत्तरायण सण मोठ्या उत्साहाने आनंदाने सेलिब्रेट करतात आणि त्यांचे सगळे जे बिझनेसेस आहेत हे त्या दिवशी काय केलेले असतात? हॉल्ट म्हणजे सुट्टी घेतलेली असते त्यांनी. बऱ्याच दिवसांची सुट्टी असते. कोणताही मोठा बिझनेस असतो, धंदा असतो, काही असो, त्या दिवशी ते काय केलेलं असतं? बंद असतं, त्यांना सुट्टी असते. इट इज ऑल्सो अ सेलिब्रेशन ऑफ द मार्क ऑफ द एंड ऑफ द विंटर. आणि आणखी हा सण काय एक्सप्रेस करतो? हे कशाचं सेलिब्रेशन आहे? तर ते विंटर एंड होण्याचं काय आहे? सेलिब्रेशन आहे. विंटर एंड होऊन कोणत्या सीझन स्टार्ट होणार आहे आता? समर सीझन स्टार्ट होणार आहे. ओके, द काइट फ्लाइंग बिगिन्स at a dawn and continues with a pause throughout the days. बघा, भल्या पहाटे, डॉन म्हणजे काय? DAWN, डॉन. डॉनचा अर्थ काय होतो? भल्या पहाटे काईट पतंग उडवण्याची स्पर्धा सुरुवात होते आणि ही कधीपर्यंत कंटिन्यू असते? थ्रू आउट द डे. पूर्ण दिवसभर लोक काय उडवतात? पतंग उडवण्याचं काम करत असतात आणि मोठ्या आनंदाने हा सण ते सेलिब्रेट करतात. पीपल ऑफ ऑल एजेस गॅदर ऑन टेरेस और रूफटॉप. बघा, सगळ्या वयाची लोक टेरेसवर, रूफटॉप्सवर जमा होतात. ओके, फ्रेंड्स, नेबर्स, इवन द टोटल स्ट्रेंजर्स कम्पीट विथ वन अनदर अँड क्राईज ऑफ ट्रम्प रेन इन द एअर वेन समवन कट्स द लाईन ऑफ अ रायवल. बघा काय म्हटलं यांनी? फ्रेंड्स असो, नेबर्स असो आणि शिवाय टोटल स्ट्रेंजर जो आपण एकमेकांना ओळखत सुद्धा नाही असेही लोक एकमेकांसोबत काय करतात? कॉम्पिटिशन करतात, स्पर्धा करतात आणि एकमेकांचा पतंग उडवल्यावर मोठ्याने ओरडतात, आनंद व्यक्त करतात. ओके, ठीक आहे. आणि अशा प्रकारे ही एक शत्रुत्वाची स्पर्धा इथे, लाईन ऑफ रायवल म्हणजे शत्रुत्वाची स्पर्धा. ऍक्च्युली शत्रुत्व नाही म्हणता येणार त्याला, परंतु काय की एकमेकांशी विथ ग्रेट फिअर मध्ये ते काय करतात? एकमेकांशी काय करतात? कॉम्पिटिशन करतात. A wonderful variety of kites is seen and the fussy buyer can choose what he wants. बघा, एक खूप मोठी व्हरायटी, जबरदस्त व्हरायटी असते. वेगवेगळ्या प्रकारचे पतंग, वेगवेगळ्या शेपचे, ड्रॅगन शेप असेल, काइट शेप असेल, वेगवेगळ्या प्रकारचे पतंग मार्केटमध्ये अवेलेबल असतात. आणि फुसी बायर, व्हॉट डू मीन बाय फुसी? फुसी मीन्स व्हॉट? व्हेरी चूजी. ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पतंग उडवण्याची आवड असते त्यांना खूप चॉईस करतात ते आणि आपल्याला हवा असा पतंग निवडतात. ओके, आणि ते काय करतात? मार्केटमध्ये जातात आणि त्यांना हवा असणारा पतंग ते काय करतात? खरेदी करतात. द मोर सिरियस प्लेयर प्रिपेअर स्पेशल लाईन्स फॉर देअर काइट्स. जे सिरियस प्लेयर्स असतात म्हणजे खूप मनापासून पतंग उडवणारी लोक असतात ते काय करतात? स्वतःच्या लाईन्स स्वतः तयार करतात. आपण त्यांना मांजा असं म्हणतो आपल्या भाषेमध्ये. काय म्हणतो? मांजा म्हणजे जो दोरा असतो ते स्वतःचा दोरा काय करतात? स्वतः तयार करतात. देअर इज अ म्युझिक इन एअर अँड ट्रेडिशनल डेलिशियस आर स्पेशली प्रिपेअर्ड फॉर द डे. ओके, बघा, आता त्या दिवशी पूर्ण हवेमध्ये जणू काही म्युझिकच म्युझिक दरवळलेला आहे, पसरलेला आहे आणि ट्रेडिशनल डेलिशियस फूड्स सुद्धा त्या दिवशी काय केले जातात? प्रिपेअर केले जातात. हे सगळं भल्या पहाटे तयार करून, बघा, डेलिशियस म्हणजे काय? फाईन अँड स्पेशल फूड आयटम्स तयार केले जातात भल्या पहाटे आणि ते सकाळीच काय केले जातात? टेरेसवर किंवा रूफटॉपवर नेऊन ठेवले जातात. जो कोणी असेल प्रत्येक जण काय करतं? पतंग उडवण्याच्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करतं. एकदा टेरेसवर गेलं म्हणजे संध्याकाळपर्यंत ते खाली उतरत नाही. ओके, पुढे बघूया. Held on the same day, the bigger event, however, is the traditional international kite festival at Ahmedabad. ओके, आता याच दिवसांमध्ये म्हणजे याच दिवशी सेम डेला ओके एक बिग इव्हेंट असतो, खूप मोठा इव्हेंट असतो. त्याचं नाव काय आहे? इंटरनॅशनल काइट फेस्टिवल. आणि हा कुठे भरवला जातो?
अहमदाबाद या ठिकाणी गुजरातमध्ये भरवला जातो. ऑर्गनाइज बाय द गुजरात स्टेट टुरिझम कॉर्पोरेशन. कोणामार्फत ऑर्गनाइज केला जातो तर गुजरात स्टेट टुरिझम ऑर्गनायझेशन कॉर्पोरेशन यांच्याकडनं ऑर्गनाइज केला जातो. इट इज हेल्ड आयदर ऍट द सरदार पटेल स्टेडियम ऑर द पोलीस स्टेडियम. आणि हा कार्यक्रम कुठे असतो, ही कॉम्पिटिशन कुठे असते, सरदार पटेल स्टेडियमवर किंवा पोलीस स्टेडियमवर काय केली जाते, ही स्पर्धा ऑर्गनाइज केली जाते. द पॉप्युलर फेस्टिवल अट्रॅक्ट्स इंटरनॅशनल काइट फ्लायर्स. इथे फक्त भारतामधले किंवा गुजरातमधलेच लोक पार्टिसिपेट करतात का या फेस्टिवलमध्ये? नाही, तर ह्या फेस्टिवलमध्ये इंटरनॅशनल काइट फ्लायर सुद्धा येतात, म्हणजे देशातनं परदेशातनं सुद्धा पतंग उडवणारी लोक या ठिकाणी येतात आणि या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करतात. हू डेमॉन्स्ट्रेट देअर स्किल्स इन फ्लाइंग एक्झॉटिक काइट्स अँड लोकल चॅम्पियन्स एज वेल. बघा, जे काय करतात, डेमॉन्स्ट्रेट करतात, दाखवतात, त्यांचे स्किल्स दाखवतात. पतंग उडवण्याचं जे स्किल आहे, एक्झॉटिक म्हणजे काय, बिलॉंगिंग टू फार अवे लँड. बघा, बऱ्याच लांबून आलेले हे सगळे लोक या पतंग उडवण्याच्या फेस्टिवल मध्ये पार्टिसिपेट करतात आणि त्यांचं स्किल तिथे दाखवतात. शिवाय लोकल चॅम्पियन सुद्धा या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करतात. लिटल इंडियन पेपर काइट कम्पीट विथ दोज फ्रॉम जपान, द USA, द UK अँड अदर कंट्रीज. म्हणजे लिटल इंडियन पेपर काइट्स आहेत, म्हणजे भारतातले जे पतंग उडवणारे लोक आहेत, भारतातले पतंग जपान मधल्या, USA मधल्या, युनायटेड किंगडम मधल्या आणि अदर कंट्रीज मधल्या पतंगांसोबत काय करतात, कॉम्पिटिशन करतात. Excited spectators watch in awe as marvelous shapes such as eagles and snakes soar into the skies. बघा, एक्साइटेड स्पेक्टेटर्स दर्शकही असतात तिथे, हे कॉम्पिटिशन बघण्यासाठी दर्शक सुद्धा येतात. एव म्हणजे काय, वंडरफुल, अमेजमेंट, सरप्राइजमेंट. एव मध्ये हे स्पेक्टेटर्स काय करत असतात, ही कॉम्पिटिशन बघत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे मार्वलस शेप चे पतंग या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. जसं काही ईगल शेपचे पतंग असतात, स्नेकच्या आकाराचे पतंग असतात, ड्रॅगनच्या आकाराचे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे पतंग तुम्हाला या काइट फेस्टिवल मध्ये बघायला मिळतात. आणखी एक महत्वाची हायलाइटेड थिंग, एक वन ऑफ द हायलाइटेड ऑफ दिस फेस्टिवल इज द पतंग और काइट बाजार. बघा, सगळ्यात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट हायलाइटेड करण्यासारखा भाग म्हणजे पतंग बनवण्यासाठी किंवा पतंग विकण्यासाठी एक सेपरेट बाजार असतो, किंवा जे काइट आहे, पतंग आहे, याच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ दोरा असेल, मांजा असेल, याचं विकण्याचं सुद्धा एक ठिकाण आहे आणि त्याचं नाव काय आहे, पतंग और काइट बाजार. ओके, हा कुठे रे, इन द हार्ट ऑफ द अहमदाबाद. अहमदाबादच्या मध्यभागात हा पतंग बाजार, काइट बाजार तुम्हाला दिसेल. विच इज ओपन 24 hours अ डे. या दिवशी हा मात्र काय 24 तास तुम्हाला चालू दिसेल. कधीही जा तुम्ही पतंग घ्यायला, तुम्हाला पतंग अवेलेबल होईल. फॉर अ होल वीक, पूर्ण आठवडाभर 24 तास हा काइट फेस्टिवल, काइट बाजार जो आहे, हा काइट बाजार 24 तास काय असतो, ओपन असतो. अ विजिट टू दिस बाजार इन द मिडल ऑफ द नाईट इज इनफ टू प्रूव्ह दॅट द एंटायर सिटी इज बेस्ट विथ काइट. बघा, आता हा बाजार असा कोणता बाजार आहे मला सांगा जो 24 तास ओपन असतो, असतो का कोणता? नाही, परंतु हा जो काइट बाजार आहे, हा पूर्ण 24 तास, मिडल रात्री जरी गेले तुम्ही, मध्यरात्री जरी गेले तरी तिथे तुम्हाला तेवढीच गर्दी दिसेल, प्रचंड गर्दी दिसेल. याच्यावरनं काय प्रूफ होतं रे, ही एंटायर सिटी, ही जी पूर्ण शहर आहे अहमदाबाद शहर, हे किती, म्हणजे यांना किती प्रेम आहे काइट फेस्टिवल बद्दल, पतंग उडवण्याचा किती क्रेज आहे, तुम्हाला ह्या बाजारावरनं दिसेल की तिथे खूप सारी रश आहे, खूप गर्दी आहे, पतंग खरेदी करणारी लोक आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी खूप क्रेज आहे. म्हणून रात्री, मध्यरात्री सुद्धा लोक पतंग खरेदी करण्यासाठी तिथे जातात. पीपल क्राउड द स्ट्रीट अँड बाय देअर स्टॉक हॅगलिंग थ्रू द नाईट. बघा, हॅगलिंग मीन्स व्हॉट, बार्गेनिंग. हॅगलिंग मीन्स व्हॉट, बार्गेनिंग. पीपलची जी गर्दी आहे, क्राऊड आहे, ही तुम्हाला रस्त्यावर दिसेल, बाय करतायत, खरेदी करतायत, त्यांचा स्टॉक घेऊन ठेवतायत. 10 पतंग, 15 पतंग, 20 पतंग, 50 पतंग, 100 पतंग, असे पतंग काइट्स घेऊन ठेवतात. हॅगलिंग करतायत, काय करतायत, बार्गेनिंग करतायत रात्रभर, आणि ही प्रक्रिया काय रात्रभर चालू राहील. सो हायलाइटेड थिंग काय इथे अहमदाबाद मध्ये, तर पतंग और काइट बाजार ही काय तिथली हायलाइटेड थिंग. ओके, यावरनं आपल्या लक्षात येतं की तिथे किती क्रेज असेल
पतंग उडवण्याबद्दल. ओके, skilled craftsmen demonstrate age-old kite making skills and how to prepare the special thread used for kite flying. बघा, जे स्किल्ड क्राफ्टमन आहेत, ज्यांना स्वतःचा पतंग स्वतः बनवता आहे, ते ओल्ड स्टाईल मध्ये स्वतःचा पतंग स्वतः तयार करतात. त्यांचे स्पेशल थ्रेड सुद्धा ते स्वतः तयार करतात. आता हा जो स्पेशल थ्रेड आहे म्हणजे धागा आहे किंवा दोर आहे किंवा त्याला आपण मांजा म्हणतो, हे कशा पद्धतीने तयार करतात बघूया आपण जरा. तर ते काय करतात, मिक्सचर ऑफ ग्लू घेतात. ग्लू म्हणजे काय, गोंद चिकटवण्यासाठी म्हणून ग्लू, अँड ग्राउंड ग्लास कव्हर्स द लाईन. बघा, ते काय करतात, काच घेतात, त्याला फोडतात, क्रश करतात, त्याचा चुरा करतात, त्याच्यामध्ये ग्लू मिक्स करतात. ओके, आणि त्याच्यावरनं धागा फिरवतात, जेणेकरून तो जो काचेचे कण आहेत ते काचेचे कण त्या धाग्याला चिकटायला पाहिजेत. आणि मग काय होईल रे, तो धागा जो आहे तो अंकुचीदार होईल, शार्प होईल, आणि त्याच्यामुळे काय होईल, दुसऱ्याचा धागा इझिली कट होईल. विच इज अ ड्राईड विच आर ड्राईड अँड रोल्ड ऑन टू रील्स नोन ॲज फिरकीज. बघा, मग असा हा ड्राय केल्यावर धागा जो ग्लू मध्ये ग्लास मध्ये मिक्स केलेला आहे असा धागा ते सुकवतात, आणि सुकल्यानंतर त्या एका रोलवर त्याला फिरवतात, आणि त्या रोलला आपण काय म्हणतो, फिरकीज असं म्हणतो. फिरकीमध्ये ते बनवतात. दीज लाईन्स आर सो शार्प दॅट केअरलेसली युज्ड दे कॅन नॉट कट अ फिंगर. बघा, आता हा धागा इतका केअरफुली आपल्याला वापरावा लागतो, कारण का, कारण त्याच्या ज्या लाईन्स असतात त्या इतक्या शार्प आहेत, इतक्या शार्प आहेत. जर आपण केअरलेसली जर आपण ते हाताळलं, कोणत्याही प्रकारची काळजी न घेता जर ते हाताळलं, तर आपला फिंगर इझिली कट होईल. बघा, गुजरातमध्ये तर हा फेस्टिवल खूप मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेट केला जातो, आणि त्याच्यामुळे काय होतं की तिथल्या लोकांना याची स्पेशल प्रिकॉशन्स घ्यावी लागतात. आता तिथल्या ज्या मोटर बाईक्स असतात, ते मोटर बाईक्सवर असं सुद्धा त्यांनी प्रोटेक्शन केलेलं असतं. ही मोटरसायकलचं जे हँडल आहे, बघा मी तुम्हाला काढून दाखवतो इथे, हे समजा मोटरसायकलचा हँडल आहे, तर इथे ते काय करतात माहितीये का, असं प्लास्टिकचं असं टॉप लावतात, जेणेकरून जर एखादा धागा आला तर तो या रूफ टॉपला अडकला जायला पाहिजे. नाहीतर काय होतं की इथे जो ड्रायव्हर बसलाय, समजा हा रूफ टॉप नसेल, हा ड्रायव्हर आहे तुमचा समजा, ओके, सो हा धागा जर आला तर त्याचा मान पण कट होते, गळा कट होतो. अशा पद्धतीच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत मांजामुळे. त्याच्यामुळे काय होतं की हे अशा पद्धतीचं तर प्रोटेक्शन ते त्यांच्या मोटरसायकलच्या स्टेअरिंगला लावून घेतात. ओके, असं प्लास्टिकचं कव्हरिंग असतं. येतंय सगळ्यांच्या लक्षामध्ये? ओके. द एक्साइटमेंट डज नॉट एंड विथ द नाईटफॉल. जरी रात्र झाली तरी मग एक्साइटमेंट स्टॉप होते का? नाही, हे रात्री सुद्धा पतंग उडवतात. आता स्पेशल काइंड ऑफ पतंग आहेत. नाऊ इट इज द टाइम फॉर द इल्युमिनेटेड बॉक्स काइट. ओके, इल्युमिनेटेड म्हणजे काय, त्याच्यामध्ये लाईट असतो, दिवा ठेवतात, आणि असा दिवावाला पतंग ते आकाशामध्ये उडवतात. आणि ते बघायला खूप सुंदर वाटतं, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे दिवे ठेवतात, आणि तो दिवावाला बॉक्सवाला पतंग जेव्हा हवेमध्ये उडतो तेव्हा काय होतं रे, ते एक वेगळ्याच प्रकारचं चित्र दिसतं. खूप सारे लाईट्स हवेमध्ये उडताना दिसतात. ऑफन स्ट्रंग ऑन वन लाईन टू बी लॉन्च इन टू द स्काय कॉल्ड तुकल्स. आणि अशा प्रकारच्या पतंगला काय म्हणतात, तुकल. दे एंड अ ग्रँड ब्युटी टू द डार्क स्काय अँड कम्पीट विथ द ब्रिलियन्स ऑफ द स्टार. ओके, अशा पद्धतीने असे सुंदर असं दृश्य आपल्याला आकाशामध्ये बघायला मिळते. एक ग्रँड ब्युटी आपल्याला बघायला मिळते. जणू काही आपले जे पतंग आहे, आकाशामधले जे ब्रिलियन्स असे चमकणारे चकाकणारे स्टार्स आहे, जणू काय ते आपल्या स्टार सोबत आपले पतंग काय करत आहेत, कॉम्पिटिशनच करत आहेत असं आपल्याला दिसतं. सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड अवर लेसन. आपल्या लेसनचं नाव काय होतं, द काईट फेस्टिवल. ओके, ठीक आहे, आपण या ठिकाणी मग आता थांबूया. थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.